नमस्कार, मी नम्रता तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण पनीर घोटाळा बघणार आहोत. नेहमीची 30-30 पनीरची भाजी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट होणारी आणि घरच्याच साहित्यात होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एक अंदाजे 1 पळी तेल टाकत आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा बटर टाकून 2 बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे. आता हा कांदा आपण चांगला परतून घेणार आहे, त्याच्यातला कच्चापण जाईपर्यंत. ॲक्च्युली हा पनीर घोटाळा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि खास करून तव्यावर बनवला जातो. काही ठिकाणी हा हिरवा पनीर घोटाळा पण केला जातो, मग त्यामध्ये ते बारीक चिरलेली पालक टाकता, भरपूर अशी कोथिंबीर टाकता. खास करून पनीर घोटाळा सुरतमध्ये खूप फेमस आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना तर खूप आवडेल, कारण की मुलांचं एक खास इन्ग्रेडियंट यामध्ये खूप प्रमाणात पडतं, ते मी तुम्हाला शेवटी सांगेन. तर कांदा आपला चांगला परतून झाला आहे आणि त्याचा कलरही चेंज झाला आहे. आता यामध्ये मी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकत आहे. आता ही पेस्ट आपण छान यामध्ये परतून घेणार आहोत. आता आपली पेस्ट छान परतून झाली आहे. या स्टेजमध्ये आता आपण एक अर्धा शिमला मिर्च मी बारीक चिरली ती टाकत आहे. आता ही शिमला मिर्च मी यामध्ये 1 मिनिट छान परतून घेणार आहे. आता शिमला मिर्च आपली यामध्ये छान परतून झाली आहे. आता यामध्ये मी एकदम लाल असे 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेत आहे. टोमॅटो अगदी फाईन चॉप करायचे आणि हे सुद्धा मी छान यामध्ये परतून घेणार आहे. थोडं मीठ ऍड करणार आहे आणि परत याला मिक्स करून घेऊ. आता हे सर्व छान मिक्स झालं आहे. आपण यावर झाकण ठेवू आणि याला एक 2 ते 3 मिनिटं छान वाफू देऊ, म्हणजे आपला टोमॅटो छान यामध्ये मिक्स होईल. आता आपण चेक करू टोमॅटो आपले छान शिजले की नाही. बघा आपले टोमॅटो छान मऊ झाले आहे. आता या स्टेजमध्ये आपण सगळे मसाले ऍड करून घेऊ. कांदा टोमॅटो आपण थोडासा बाजूला करून घेऊ आणि हे मध्ये जे तेल येईल त्यामध्ये आपण मसाले ऍड करून घेऊ. तर सर्वात आधी मी इथं 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे, 1 मोठा चमचा पावभाजी मसाला, 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा धना पावडर. आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊ. वाह, काय सुगंध सुटलाय. भाजीला तर चव येते ना, तर तुमच्या परफेक्ट मसाला भाजण्याने. तुम्ही जितका छान मसाला परतणार तितकी भाजीला चव छान येणार. ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. बघा आपला मसाला किती छान एकजीव झाला आहे. तो थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात टोमॅटो याच्यामध्ये छान स्मॅश होऊन जाईल. आता आपला मसाला छान परतून झाला आहे. यामध्ये आपण एक थोडंसं गरम पाणी सोडू. लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे. काय सुंदर कलर आलाय. कंटिन्यू हलवत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. रेसिपी खूप सोपी आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जर तुम्ही मसाला परतला तर तुमची भाजी नक्कीच टेस्टी होणार. आता हा मसाला आपल्याला वरती तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघा याला आता हळूहळू तेल सुटायला लागले. बघा किती छान तेल सुटलंय मसाला. आता आपला मसाला परफेक्ट भाजून झाला आहे. आता या स्टेजला मी यामध्ये आपलं किसलेलं पनीर ऍड करणार आहे. मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि चवीपुरता मीठ. आता हे पनीर आपण यामध्ये छान परतून घेऊ. हा घोटाळा थोडा पातळ असतो, अजून आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचंय, पण त्याआधी आपण पनीर यामध्ये छान परतून घेऊ. पनीर छान आपलं परतून झालंय. यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करू आणि 2 चमचे क्रीम ऍड करू. आता यामध्ये आपण मुलांचं आवडतं चीज टाकणार आहोत. इथं मी 2 क्यूब घेतले आहे. ॲक्च्युली या रेसिपीमध्ये चीजचा वापर खूप होतो, पण मी 2 क्यूबच टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे
मुलांसाठी करत असाल तर चीज जास्त टाकलं तरी चालेल, किंवा तुम्हाला पण चीज खूप आवडत असेल तर तुम्ही चीज भरपूर टाकलं तरी चालेल. आता या स्टेजला मी अजून थोडं पाणी ऍड करणार आहे आणि एक उकळ घेऊन घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपला पनीर घोटाळा रेडी आहे खाण्यासाठी. हा तुम्ही पाव, गरम पराठ्यासोबत, गरम चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. खास करून ह्याला पाव सोबत खाल्लं जातं. बघा काय सुंदर भाजी झाली आहे. चला तर मग आता आपण भाजी सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.